हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत उपमा. तर इथे मी त्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 कांदा घेतलेला आहे बारीक कट केलेला. त्याच्यानंतर 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि एका साईडला इथे मी कढईत तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप देखील टाकलेलं आहे. आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी याची फोडणी द्यायची आणि जिरे मोहरी चांगले तडतडले की लगेच त्यामध्ये आपण कट केलेला कांदा वगैरे टाकायचा आहे. आणि त्याच्या अगोदर मी थोडीशी पांढरी उडदाची डाळ असते ती टाकलेली आहे. त्याने टेस्ट खूप छान येते उपम्याला. तर मग ती थोडीशी फ्राय करून घ्यायची गोल्डन होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग कांदा मिरची टाकून घ्यायची आणि कढीपत्ता वगैरे टाकून फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. आणि थोडासा गोल्डन कलर त्याचा यायला लागला की मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचा लगेचच. आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं 1-2 मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे मी इथे. आणि पाणी व्यवस्थित उकळून द्यायचं आहे आणि त्यामध्येच लगेच आपण मीठ, कोथिंबीर आणि एकदम थोडीशी साखर टाकायची आणि पाणी व्यवस्थित उकळून द्यायचे. आणि पाणी छान उकळलं की लगेचच त्यामध्ये मग जो आपण रवा घेतलेला आहे वाटीभर तो टाकून द्यायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. इथे आपण रवा टाकलेला आहे आणि तो एकदम व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि 1 मिनटं किंवा 5 मिनटं त्यावर झाकण ठेवून द्यायचे. आणि त्याच्यानंतर आपला उपमा रेडी झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला कशी वाटली. थँक्यू.